संत गजानन रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू. जालना शहरातील संत गजानन रुग्णालयातील एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. अमोल राजेंद्र दोडके, वय वर्ष अंदाजे 35 असे तर मृत तरुणाचे नाव असून तो रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटर विभागात काम करत होता. मिळालेल्या माहितीनुसार अमोल दोडके हे नेहमीप्रमाणे नाईट ड्युटीसाठी रुग्णालयात गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत आणि त्यांचा मोबाईलही बंद असल्याने कुटुंबीय चिंतित होते. सकाळपर्यंत संपर्क न झाल्याने कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली असता अमोल दोडके यांचा मृतदेह फरशीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे. दरम्यान कुटुंबियांनी या प्रकरणात घातपाताची शक्यता व्यक्त केली असून शहरात आत्महत्या की घातपात याबाबत विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. या प्रकरणी पोलिसांकडून CCTV चित्रफितींची तपासणी तसेच चौकशी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असलेली या प्रकरणी पोलिसांकडून CCTV चित्रफितींची तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. गजानन हॉस्पिटल आहे सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. तिथे त्यांचेच एक एम्प्लॉई आहेत अमोल राजेंद्र दोडके यांचा मृतदेह आढळून आलेला आहे संशयास्पद परिस्थितीतला. ऑपरेशन थिएटरमध्ये आहे. ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्टाफसह इथं आलेलो आहोत. पोलीस निरीक्षक सदर बाजार, मी स्वतः आम्ही आलेलो आहोत. आता आम्ही फॉरेन्सिकची टीम पण बोलवली आहे आणि नेमकं कारण काय आहे आणि कशामुळे तो मृत्यू घडलेला आहे याच्या तपासाबद्दल आम्ही आता सुरुवात केलेली आहे. सर्वप्रथम आम्ही घटनास्थळ पंचनामा करत आहोत. बॉडी शासकीय रुग्णालयात शिफ्ट करून त्या ठिकाणी PM करणार आहोत आणि त्यानंतरच निश्चित कशामुळे मृत्यू घडलेला आहे याचं कारण स्पष्ट होणार आहे. त्या दृष्टीने आम्ही तपासाला सुरुवात केलेली आहे. काय संशय? हा, आता आम्ही तो बघत आहोत नेमकं कशामुळे घडलेलं आहे हे पूर्ण PM रिपोर्ट नंतर आणि पूर्ण बॉडी पाहिल्यानंतरच लक्षात येणार आहे. PMच्या रिपोर्ट नंतर आपण कन्क्लुजनपर्यंत येऊ शकू की नेमकं मृत्यू कशामुळे घडलेला आहे आणि सर्व अँगलने आम्ही त्याचा परिपूर्ण तपास करणार आहोत. आणि आमची जी फॉरेन्सिकची टीम आहे तिला पण या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. त्यांची सुद्धा आम्ही मदत घेत आहोत. अकस्मात मयत आहे तो सर्व अँगलनेच आम्ही त्याचा तपास करणार आहोत की नेमकी घटना कशी आहे, अपघात आहे का घातपात आहे. कुठलीही शक्यता आम्ही रूल आउट करत नाही आहोत. अगदी सुरुवातीची स्टेज आहे ही, त्यामुळे सगळ्याच अँगलने आम्ही तपास करणार आहोत. काल सकाळी 7:30 वाजता ड्युटीला घरून निघला होता. ऑपरेशन थिएटरमध्ये जायचं म्हणजे ऑपरेशन आहे म्हणे. डब्बा पण नव्हता आणला, ते लवकर आलता तो घरून. तर आम्ही रात्री त्याला कॉल केले, ड्युटी सुटली तर घरी यायना म्हणून कॉल केले. त्याने कॉल उचलला नाही. परत 2-3 वेळेस कॉल केले, उचलला नाही. मग आम्ही वाट पाहिली, म्हणलं आता त्यांना नाईट करत असतो तर नाईट लागली काय की, म्हणून आम्ही वाट पाहिली. त्याने फोन उचलला नाहीये. मग आम्ही यायला सकाळी उठल्यावर यायला म्हणलं तुम्ही जा बरं, म्हणलं हॉस्पिटलमध्ये बघून या. म्हणलं नेमकं फोन करून उचली ना. त्याच्या मित्राला पण सांगितलं फोन करा म्हणून, त्यांनी त्याच्या मित्राचा सुद्धा फोन उचलला नाहीये. मग यायला मी म्हणलं जाऊन बघा. हे बघायला आले तर हे डॉक्टर लोक आतून खालून कोण त्यांना येऊन देत नव्हतं. त्याच्या पुढचं त्यांनाच माहिती काय झालं तर ते येऊन देत नव्हते. पण आम्ही तिथं खाली आलो, त्या सिस्टर आम्हाला घरा येऊन द्यायला नाही. 3 जणी अशा हातात धरून उभा होते. आता आल्यावर तुम्ही काय पाहिलं ओटीमध्ये? इथं आल्यानंतर ते खाली पडलेला बघितलं मी पूर्ण. असं सगळं ते काय ते सगळं त्याला लागलेलं दिसतं ना, ब्लड लागलेले, हाताला लागलेले ब्लड आहे पूर्ण पडलेले डोक्याला. आम्ही काहीच नाही, आम्ही काही हात लावला नाही. ते ब्लड होतं सगळं खाली पडलेलं. त्याच्यात आल्यानंतर आम्ही ते पाहिलं. अगोदर यांनी पाहिलं की यांनी मला कॉल केला, मग आम्ही तसंच पळत आलो. तर तुम्हाला काही संशय वगैरे आहे? मग आता डॉक्टर लोकांनी सांगायला पाहिजे होतं ना, कमीत कमी त्यांनी फोन तर करायला पाहिजे होता ना की असं झालं तुम्ही घरी फोन करायला पाहिजे होतं. याचा अर्थ ते रात्री ड्युटीहून घरी आला नाही, रात्रीच काहीतरी यांनी केलेलं आहे किंवा काहीतरी झालेलं आहे. मग हॉस्पिटलचे डॉक्टर लोक कशाबद्दल पळून गेले? यांचा फोन करायचं काम नाही का? हे ड्युटीला आहे ना इथं, ते ड्युटीला आहे. हॉस्पिटलच्या डॉक्टर लोकांचं द्यायचं, कोणाचं तरी फोन करायचं काम आहे ना की तुमचा मुलगा असं काहीतरी झालं, यांनीच काहीतरी केलं. तिथं तुटलेलं पण दिसतंय ना सगळं. वाद होता का त्याचा? वाद नव्हता, वाद वगैरे काहीच नव्हता. त्याचा वाद नव्हता, काही नव्हता. मग घातपाताचा संशय आहे आम्हाला, कारण की हा माझा पुतण्या बोलत होता डॉक्टरला, ते डॉक्टर हसत होता डॉक्टर. ते घरून निघला होता तेव्हा फोन वगैरे काहीच नाही झाला. फक्त ते घरून निघला 7:30ला, सकाळी 7:30 पावणे 8ला घरून निघला होता. त्याचा 8 साडे 8चा टायमिंग आहे.
रोजच्या टायमाला घरूनच निघला तो. इथं मी करतो तो, कॉल आले ना त्याला हॉस्पिटलचे तर कॉल करत असतो तो. घंटा कॉल त्याचे वेगळे असते, ते ड्युटीला इथंच होता तो. कोणत्या पदावर होते आणि किती महिन्यापासून काम करत होते? त्याला 2-3 महिने झाले त्याला, आणि ते ओटी मध्येच कामाला होता. 15 वर्षापासून त्याला एक्सपिरियन्स आहे का? एक्सपिरियन्स आहे त्याला. तर त्यांनी पहिलं केलं इथं कॉल करत होता, तर डॉक्टरना त्याला बोलवलं होतं की तू इथं ये म्हणून ड्युटीला. तुमचं नाव सांगा, त्याचं काय नातं आहे तुमचं? लता राजेंद्र दोरके, मी तिची आई आहे. तुमचं नाव काय आहे? अमोल राजेंद्र दोरके. तुम्ही यांचं वडील आहेत. तुमच्या मुलाचं त्यांनी मला फोनवर पण तसंच सांगितलं. कारण त्यांनी मला एकही, मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस पण त्यांनी मला वरती येऊन दिलं नाही. आणि त्यांना विचारलं तर ते खालची मॅडम म्हणते की कोण अमोल, एवढा सुद्धा पण ते मला आणि एकट्याला वर पाठायला लागले. मी वर यायला लागलो तर ते मावशी आली, पाहिलं तिनं इथपर्यंत आणलं, सोडून दिलं मला. मी मध्ये जाऊन पाहत होतो, तो पालथ पडलेला होता. पाहिलं 10:30-11 वाजता. काल सकाळी आलेलं आहे. काल सकाळी आलेलं. 10:30 वाजता ते इथं आले ना. नाही ना, कारण त्यांनी अगोदरच काय सांगितलं असतं की बाबा मी ऑपरेशन थिएटरला असलो, ऑपरेशन चालू असलं तर फोन घेणार नाही. नाही, डब्बा घेऊन येतो, डब्बा घेऊन येतो. तुम्ही सकाळी इथं आल्यानंतर तुम्हाला काय पाहायला मिळालं? फक्त तो एकटा त्याची बॉडी पडलेली दिसली मला. बाकी कोणी डॉक्टर नव्हते, कोणी नाही. मी ज्यावेळेस आडायला लागलो त्यावेळेस मग ते जमा 1-2 जण आले फक्त. एक त्यांनी काय सांगितलं तुम्हाला डॉक्टर? ते म्हणे आम्हाला माहित नाही म्हणे. साफ इन्कार करत होते आणि त्यांनी त्या डोरला लॉक काय लावून तुमची मागणी काय आता? काय झालं पाहिजे? मागणी काय आता, हॉस्पिटलवर काही ते झालं पाहिजे. ते डॉक्टर बोलतो, ते कळू- मागणी काय, ते फोन का देणार वापस? ते कळू कसं गेलं? जी काही कायदेशीर कारवाई होईल हा, त्या डॉक्टरला तुम्ही माझ्या समोर आणा. त्यांनी माफी मागायला पाहिजे, कारण त्यांनी स्वतः केलेला आहे किंवा त्याच्या बरोबरचे जे ऑपरेशनला असतील त्याने केलेलं आहे. त्या दोघांचं कारण आहे, त्या दोघांनी केलेलं आहे. कारवाई वगैरे झाली पाहिजे असं. कार्यवाही झालीच पाहिजे. मुलाच्या नावाने वय काय? पोलिस आले ना इथं, त्यांनीच केले वाटतं ना, त्यानेच फोन केला होता पोलिसाला. ते आले ना इथं, मुलाचं नाव त्यांनी आणि वय पंचनामा केला. तुमचं नाव? राजेंद्र जनार्दन दोरके. मुलाचं नाव आणि वय. बाहेर चर्चा अशी केली जाते की आत्महत्या केली मुलाची. नाही, असं होऊ शकत नाही. आत्महत्या करणारच नाही मुलगा. कालपर्यंत इन्क्वायरी करायला पाहिजे होती. कालपर्यंत त्यांनी पोलिसांना सांगायला पाहिजे होतं. त्यांनी तसं काही केलेलं नाही. ज्यावेळी आम्ही त्यांना मारहाण सुरू केली त्याच्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन लावलेला आहे. त्यांनी स्वतःहून काही फोन केलेला नाही कोणाला, काही नाही. जेव्हा आम्ही इन्क्वायरी केली, ज्या टायमाला आम्ही इथं आलो त्याच्यानंतर त्यांच्यावर आम्ही मारहाण केली. जेव्हा ते आम्हाला आमच्या भावाबद्दल आम्हाला सांगत नव्हते, त्यांना मारायला लागलं. त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या सेफ्टीसाठी त्यांनी पोलिसांना फोन लावलेला आहे. तोपर्यंत तुम्हाला सांगितलं? तोपर्यंत त्यांनी आम्हाला कोणाला काही सांगितलं नव्हतं. आम्ही जेव्हा इथं वर आलो त्या टायमाला माझ्या काकांनी विचारलं त्यांना की तो कुठे आहे. त्यांनी टाळाटाळ केलेली होती. त्याच्यानंतर एक जणांनी सांगितलं की वरती ऑपरेशन थिएटरमध्ये आल्याच्या नंतर हा जो दरवाजा आहे, मेन दरवाजा, त्यांनी त्याला साखळीने लॉक लावून घेतलेलं होतं. साखळीने लॉक लावून घेतलेला असताना मी डॉक्टरला मारहाण केली. मी स्वतः कबुलीत होतो. ज्यावेळी डॉक्टरला मारहाण केली त्यावेळी त्यांचा स्टाफ आला, त्यांनी लॉक खोललं आणि डॉक्टरला बाहेर काढून दिलेलं आहे. मृतदेह कोंडून टाकला होता म्हणून? मृतदेह कोंडून टाकलेला होता त्यांनी. पोलिसांकडे काय मागणी असेल तुमची? पोलिसांकडे हीच मागणी की सर जी काही कारवाई कायदेशीर जी काही कारवाई करता येईल ती कारवाई कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि डॉक्टरला सजा दिली पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे. काय नाव? माझं नाव अजिंक्य तुकाराम दोरके. मी त्यात मृत्यूचा जो माझा भाऊ आहे त्याचा भाऊ आहे.